नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे दिल्लीमध्ये जे निर्भेळ यश आम आदमी पार्टीनं मिळवलेलं आहे त्याच धर्तीवरती आता आम आदमी पार्टी मुंबई महापालिका सुद्धा लढवू पाहते आहे. स्वतःचं संघटन इथं बळकट करू पाहते आहे आणि त्याच्यामुळे इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी आत्मबळ मिळालंय की काय, त्यांच्यासुद्धा आशा पल्लवित झाल्यात की काय आणि त्याच्यामुळं आमची मुंबई जी आहे ती आता आपची मुंबई होणार का, असा खरा म्हणजे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि याच्यावरती आपण ही चर्चा करतो आहे. मगाशी ब्रेकवरती जाता जाता जो मुद्दा चर्चेला आला होता की जसं इम्तियाज जलील म्हणाले होते की विकास विकास आणि विकास हाच खरं म्हणजे आमचा मुद्दा आहे आणि त्याला मनीषा कायंदे यांनी आक्षेप घेत भावनिक मुद्द्याचा उल्लेख केलेला होता आणि त्याच्यावरती आता आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. इम्तियाज जलील, मगाशी तुम्ही ऐकलं की मनीषाताई काय बोलल्या की भावनिक मुद्द्यांना आत्तापर्यंत तुम्ही हात घातलेला आहे. तुमचं आत्तापर्यंतचं काम हे तसं MIMचं नव्हतं, म्हणजे या निवडणुकीच्या आधी तरी नव्हतं आणि त्याच्यामुळे तुम्ही एका अर्थी पूर्णपणे तुमची पाटी कोरी असताना तुम्ही सुद्धा कुठेतरी ठराविक विशिष्ट अशा वर्गापुरता विचार करून भावनिक साथ घातली असं त्यांचं म्हणणं होतं. काय सांगाल याच्यावरती? आमच्या एकही सभा किंवा एकही मीटिंगमध्ये आम्ही धर्म किंवा धार्मिक मुद्दे किंवा इमोशनल मुद्दे कधी प्रस्तुत केले नाही होते. आम्ही जितकी आमची सभा झाली होती त्या सगळ्या सभामध्ये आम्ही लोकांना काय सांगितलं होते की ह्या शहराची स्थिती काय झालेली आहे, का असं होत आहे की सगळं लोक निवडून आल्यावर जनतेला विसरून टाकते आणि स्वतःसाठी काय करणार आहे ते बघत आहे. मला हे सांगायचं आहे मनीषा मॅडमना की कृपा करून औरंगाबादला ये तुम्ही आणि बघा की तुमची जे महानगरपालिकेची सत्ता होती औरंगाबादमध्ये मागच्या 25 वर्षात त्यांनी हा शहराचा काय केलेला आहे. वॉटरचं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. 1000 कोटीचा झोल आहे. मी आजच DG अँटी करप्शन ब्युरोला एक पत्र लिहिलेले आहे की महानगरपालिकाचे जे मुख्य अधिकारी आहे किंवा पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह त्यामध्ये कॉर्पोरेटर्स आहे तुमचे, त्यामध्ये तुमचे MLAs आणि MPs आहे, त्यांची किती बेहिसाब इन्कम बियॉन्ड द नोन सोर्स इतकी जे मालमत्ता त्यांनी जमा केलेली आहे. अँटी करप्शन ब्युरो काय करत आहे ते काय फक्त एका कंप्लेंटची वाट बघत आहे? सगळं औरंगाबाद शहरांना माहीत आहे की हे लोकांनी किती पैसे कमावलेले आहे आणि कोणत्या स्कीम मध्ये कमावलेले आहे. मला हे सांगायची गरज नाही आहे, पण मी पत्र लिहिलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की अँटी करप्शन ब्युरोचे DG आहे प्रवीण दीक्षित साहेब ते कमीत कमी औरंगाबादला येऊन बघा की कशा प्रकारे भ्रष्टाचार चाललेला आहे सगळीकडे. माझ्याकडे पण कॉन्ट्रॅक्टर्स येत आहे की साहेब आम्ही तुम्हाला 10% देऊ, 15% देऊ. हे सगळं एक चेन बनलेलं आहे तुमच्या सत्तेमध्ये. हे 25 वर्षाची जे तुमची सत्ता होती महानगरपालिकामध्ये त्यामध्ये तुम्ही 25 वर्षात काय केलेले आहे? एक स्ट्रॉंग नेटवर्क तयार केलेला आहे ज्यामध्ये ब्युरोक्रॅट्स आहे, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आहे आणि तुमचे सगळे नेते त्यामध्ये आलेले आहे. आणि आम्ही तुम्हाला नक्की सांगू इच्छितो अगर DG अँटी करप्शनने हे सिरियसली घेतले आणि त्यांनी डिस्क्रीट इन्क्वायरी केली तर किती तुमचे नेते, किती तुमचे कॉर्पोरेटर्स किंवा किती मुख्य अधिकारी महानगरपालिकाचे आणि PWD चे आतमध्ये जाणार. पण आम्हाला माहित नाही की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला हा मुद्दा घेऊन आता खरं म्हणजे केशव उपाध्यांकडे जातो, कारण केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आहेत, ज्या भाजपचं सरकार आता सत्तेमध्ये आहे. केशवजी, मला सांगा, आता इम्तियाज यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे. सरकार म्हणून, सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही आता याच्यावरती काय ऍक्शन घेऊ शकता? प्रश्न मुळात असा आहे, मला 2-3 मुद्द्यावर बोलायचं आहे. सगळ्यात पहिला आता ते ज्या गोष्टीवर बोलले त्याच्याबद्दल बोलतो. त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे येऊन काय 10% 15% द्यायचे ऑफर देत आहेत. मग ते आतापर्यंत गप्पा का बसलेत? इथं त्यांनी जो गौप्यस्फोट केला त्यांनी खरं म्हणजे ते पत्रकार आहेत, अधिक म्हणजे पूर्वाश्रमीचे ते पत्रकार आहेत. मी त्यांना ओळखतो फार पूर्वीपासून आणि सगळ्या अनेक गोष्टी त्यांना माहिती आहेत. खरं म्हणजे अशा वेळी त्यांनी केली कंप्लेंट कॉन्ट्रॅक्टरची, ती केली नसेल तर का नाही केली? म्हणजे एका अर्थाने ते भ्रष्टाचाराला हेच घालतात, पांघरूणच घालतात. जर आतापर्यंत त्यांनी कंप्लेंट केली नसेल तर इथे येऊन टीव्हीवरती बोलणं, जाहीर गोष्टी करणं, गप्पा मारणं सोपं असतं, पण ते प्रत्यक्षात का नाही केलं हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की त्यांनी फार तावातावाने सांगितलं आम्ही फक्त विकासाच्या गप्पा मारणार, अमुक काढणार. फार लांब जायची गरज नाही. म्हणजे मी विधानसभेची त्यांची भाषणं, त्यांच्या पक्षांच्या नेत्यांची भाषणं तर मी नक्कीच आपण रेकॉर्ड आपल्याकडे असतील ते काढून ऐकवा. किंबहुना आत्ता परवा त्यांचं एका नेत्यांचं इथं महाराष्ट्रात एक भाषण झालं पुण्यामधलं, ते सुद्धा बघा. फक्त एका विशिष्ट धर्मापुरतंच ते भाषण मर्यादित होतं. त्याच्या पलीकडे ना कधी एका शेतकऱ्याचा प्रश्न होता, ना दलितांचा प्रश्न होता, ना आदिवासींचा प्रश्न होता. पण एका धर्माच्या विशिष्ट समाजाला कशा पद्धतीने त्रास दिला जातोय
हेच केवळ मांडणं आणि केवळ मांडण्याचा प्रयत्न केला गेला. सोलापूरमध्ये तर मला अजून आठवतं लोकसभेतलं त्याला नोटीस दिली गेली कशा पद्धतीने प्रक्षोभ भाषण केलं गेलं म्हणून. त्यामुळे प्रक्षोभक भाषणं, कशा पद्धतीची प्रक्षोभक भाषणं आणि मुळात या पक्षाची स्थापनाच केशवजी प्रक्षोभक भाषणांचा खरं म्हणजे आता विषय त्यांनी मगाशी जो भ्रष्टाचाराचा मुद्दा काढलेला आहे त्याच्यावरती मला वाटतं तुम्ही थोडंसं बोललं पाहिजे. मी सांगितलं ना मग त्याच्यावरती भाजप सत्ताधारी असल्यामुळे काय भूमिका घेणार आहात तुम्ही, मुद्दा उचलणार आहात की नाही उचलणार आहात? येतो ना मी ठीक आहे. त्याच्यावरती दोन गोष्टी, एक गोष्ट मी स्वच्छ आणि स्पष्ट करतो, हे या राज्यातलं जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे या सरकारने भ्रष्टाचार विरोधातलं कडक धोरण घेतलेलं आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या दिवशी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली त्याच्यानंतरनं ज्या फायली अँटी करप्शन ब्युरोकडे अडकलेल्या होत्या त्या ज्या क्लिअर केल्या नव्हत्या त्या ताबडतोब क्लिअर केल्या. त्या अनेक सरकारी नोकरांवरच्या फायली तुंबून होत्या कारवाई अभावी, त्या क्लिअर करण्याच्या दिल्या. त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या विरोधातल्या तक्रारी तुंबलेल्या होत्या त्या फायली क्लिअर केल्या नव्हत्या, त्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केल्या. भ्रष्टाचार मग तो राजकीय स्तरावरचा असो अथवा भ्रष्टाचार तो प्रशासनिक स्तरावरचा असो हे सरकार खपवून घेणार नाही इतका कडक संदेश त्यावेळी आम्ही दिला. भ्रष्टाचार हे सरकार खपवून घेणार नाही असं तुम्ही म्हणताय केशवजी, सांगण्यासाठी काय कृती करता? भ्रष्टाचार हे सरकार खपवून घेणार नाही असं तुम्ही म्हणताय, पण आता नेमका हाच धागा पकडून आम आदमी पार्टी जी आहे त्यांची सगळी जी आता जी आपली भूमिका जर आपण पाहिली तर त्यांनी एक घोषणा आता केली आहे की 0% भ्रष्टाचार आणि 100% स्वराज्य, म्हणजे हा मुद्दा त्यांनी उचलायचा आता मुंबई महापालिकेमध्ये ठरवलेला आहे. रवी श्रीवास्तव इथे आहेत. रवी श्रीवास्तव, मला सांगा तुम्ही त्याच्यावरती काय करणार? बिल्कुल, आपने बिल्कुल ठीक कहा है कि हम 0% करप्शन हमारी कोई भी सरकार, हमारी 49 दिन की दिल्ली की सरकार ने दिखा दिया था कि किस तरह से हम भ्रष्टाचार के खिलाफ सख्त हैं. और दिल्ली की जनता ने आज हमें इतना बड़ा प्रसाद दिया है तो वो सिर्फ इसीलिए दिया है क्योंकि भ्रष्टाचार से अगर कोई पार्टी लड़ सकती है इस देश में तो वो सिर्फ आम आदमी पार्टी है. एक चीज मैं आपको और बता दूं कि मुंबई में और दिल्ली में रात्री 2 कोटी घेतात. केशव जी वो जाने दीजिए, अब उसका वो सब हिस्ट्री हो गया. अभी आगे की सोचते हैं, आगे की सोचते हैं. हाँ सुनिए, मैं आपको बता रहा हूं दिल्ली और मुंबई में बहुत समानता है. वो दोनों जगह जो है वो झूठा है. केशव जी, मैं जब आप बोल रहे थे तो मैंने आपको डिस्टर्ब नहीं किया, मुझे अपनी बात पूरी कर लेने दीजिए प्लीज. तो मैं आपसे बता रहा हूं कि दोनों शहरों में बहुत समानता है, दिल्ली में और मुंबई में. दोनों कॉस्मोपॉलिटन नेचर के शहर हैं, दोनों मध्यवर्गीय समुदाय इनमें ज्यादा रहते हैं. और अब जनता के अंदर भ्रष्टाचार के खिलाफ टॉलरेंस बिल्कुल खत्म हो चुकी है. और आज ये स्थिति आ गई है कि अगर कोई पार्टी जो 8 महीने पहले 7 की 7 लोकसभा सीटें जीत करके आई थी, आज उसको 3 सीटें देकर विधानसभा में कोने में बिठा दिया है. तो ये आप लोगों के लिए, दोनों पार्टियों को, मैं भाजपा की बात नहीं कर रहा हूं, भाजपा, शिवसेना, एनसीपी, शेकपा, कोई भी पार्टी हो, आप लोग स्वच्छ राजनीति में अगर काम करेंगे तो आप सफल होंगे. वरना ये विकास का डमरू और ढोल बजाने से जनता धोखे में आने वाली नहीं है. और जनता अब बहुत बेसब्र है, बहुत युवा वर्ग आगे चल के वोट कर रहा है, हर जगह रिकॉर्ड परसेंटेज वोटिंग हो रही है. वो यही है कि लोग परिणाम चाहते हैं, तुरंत परिणाम चाहते हैं. अब लोगों में सब्र नहीं बचा है. अगर आप सोचते हैं कि 2022 में मकान मिलेंगे और 2020 में मेट्रो चलेगी तो आप विश्वास रखिए आपको कोई मानने वाला नहीं है. यहां लोगों को चाहिए कि तुरंत बिजली, पानी, शिक्षा, स्वास्थ्य, इस पर तुरंत अगर एक्शन हो तो ही अगदी बरोबर आहे की अत्यंत त्वरित परिणाम जो पक्ष देऊ शकेल, जो विकासाचा नेमका अजेंडा मांडू शकेल, त्याच्यावरतीच खरं म्हणजे ही निवडणूक जी मुंबई महापालिकेची होऊ घातलेली आहे किंवा नवी मुंबई पालिकेची होऊन घातलेली आहे, या सगळ्यावरती सगळ्यांना म्हणजे सगळ्या मतदारांना किंवा सामान्य लोकांना जे अपेक्षित आहे तो म्हणजे त्वरित विकासाचा एक नेमका अजेंडा घेऊन जाणारं सरकार, नेमका अजेंडा घेऊन जाणारा राजकीय पक्ष आणि एक अल्टरनेटिव्ह सक्षम पर्याय देण्याची क्षमता असलेला एखादा राजकीय पक्ष लोकांना आता अपेक्षित आहे. शेवटचा मुद्दा अगदी थोडक्यामध्ये मी समीरला विचारतो. जसं मगाशी रवी श्रीवास्तव म्हणाले की दिल्ली आणि मुंबईमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये साम्य आहे, काय नेमकं तुला साम्य वाटतं? दिल्ली आणि मुंबईमध्ये साम्य असं म्हणता येणार नाही. दिल्लीची एक भाषा आहे ती हिंदी आहे, मुंबईत असं नाही आहे. मुंबईत हिंदी भाषा आहे, मुंबईची मराठी भाषा आहे आणि मुंबईची तेवढीच गुजराती भाषा आहे. त्याच्यामुळे मतदारांपर्यंत तुम्ही कुठल्या भाषेत पोहोचणार, तुमचा उमेदवार कुठल्या भाषेचा असणार, तुमचा उमेदवार माझ्या घरात काही प्रॉब्लेम झाला तर तिकडे येणारा असेल का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपकडे 2 वर्ष आहे, MIMकडे 2 वर्ष आहेत. MIM आपण बघितलं तर एक समुदायापर्यंत मर्यादित राहू शकतं, पण आपला असा समुदाय पण नाही आहे.
त्यांना ग्लोबल व्हावं लागणार. त्यामुळे मुंबईतले विषय त्यांना हाती घ्यावे लागणार. अगदी बरोबर आहे. मुंबईतले विषय त्यांना हाती घ्यायला लागतील, ग्लोबल व्हायला लागेल आणि मुंबईकरांची जी नेमकी नाळ आहे, विकासाचे नेमके कोणते प्रश्न आहेत, मुंबईकरांच्या मनात नेमकं काय असेल, हे सगळं स्पष्ट होण्यासाठी 2 वर्षांचा अवधी या सगळ्या राजकीय पक्षांकडे आहे. आणि कोणत्याही राजकीय पक्षानं लोकांना, मतदारांना गृहीत धरू नये, हाच सगळा जो धडा आहे तो दिल्लीच्या निकालांनी दिल्याचं आपल्याला दिसतं. मान्यवर इथे सहभागी झाले त्या सगळ्यांच्या बद्दल मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.